श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताये नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। श्लोक ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जय जी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता, जय जय जी गरुड वाहना, जय जय जी कमललोचना, जय जय जी पतित पावना रमारमणा विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय, विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नाशिका सुहासवदन दंतपंक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजते, रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेज हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष, वत्सलांछनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी, नाभी कमल सुंदरती जेते विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै, जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान, भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे, काशे कशिला पितांबर विद्युलत्ते समतेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर उभयजंगा दिसताती, जेते भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य, जाते कमला करे चुरित संध्यारागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद सिनले, 14 विद्या 64 कला जाते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परमंगला अल्पमती केवी वर्णू, नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमू न शकले महिमांबर ते पामरमिकाय, जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया, त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धिसिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू, मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा, सकल कार्यारंभी जाणा करीती ज्याच्या नामस्मरणा ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे, जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमिली, मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होन ग्रंथरचना करवावी, जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करोन सच्चिष्या लाभे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चये, तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची नमस्कार वारंवार साष्टांग, मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोराळ ती पुरविणार दयाळ सद्गुरुराज आपणची,
नवमास उदरी पाळिले, प्रसववेदना ते सोसिले, कौतुके करुणी वाढविले, रक्ष्यले आजवरी. जननी जनका समान, अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्रिकुमार, दत्तात्रय नमियेला. 3 मुके 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युल्लते समान. कामधेनू असोनी जवळी, हाती धरिली असे झोळी, जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी स्वान, वस्ती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन, करोनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, हो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगती. शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने, कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय, भरतखंड जाहले. नाना विद्या आणि कला, असता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्छा बळावल्या, तेने सुटला परमार्थ. धर्मसंस्थापने कारणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटने, जगतपतींचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले, आर्यधर्माविरुद्ध. मग घेत असे अवतार, प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामीरूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडोनी, आपुला विख्यात महिमा जनी, गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैलतीर, परी आत्मसार्थ करावया साचार, मीन ते जाहलो. किंवा अपाट गगनासमान, अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपीलिका म्हणे गिरीशी, उचलून घालीन काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी, लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ, बाळ जाणूनी लढिवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता, तूच एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता, मीपणाची नसेची. ऐसी ऐकुनी या स्तुती, संतोषली स्वामीराजमूर्ती, कवी लागी अभय देती, वरद हस्ते करोनी. उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त, संतोषतील निश्चये. ऐसी ऐकोनी अभयवाणी, संतोष झाला माझिया मनी, यशस्वी होऊनी लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रति पावो. आता नमू साधू वृंद, ज्यासी नाही भेदाभेद, जे स्वात्मसुखी आनंदमय, सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र, प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथा रचिले ज्यांनी, वारंवार तयांच्या चरणी, नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावतंस, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष, प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहोन, ज्ञातेही डोलविती मान,
तयांचे चरण नमियेले. ईश चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त. ग्रंथारंभी तया नमित, वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहोनी, ग्रंथरचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले. महापंडितानी चतुर, ऐसा श्रोतृ समाज थोर. मतिमंद मी त्यांच्यासमोर, आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण, आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठी ही नये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जानोनी, आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी, ती एकडे न पाहावे. न पाहता जी अवगुण, ग्राह्य ती तुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून, चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत, अस्ति प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ, पसरेल समुद्रसा. त्या महोधीतुनी पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही, अनमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करोन. सुंदर कुसुमे निवडोन, हार त्यांचा गुंफिला. कवी होवोनी या माळी, घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकोनी बद्धांजुळी, करी प्रार्थना सप्रेमे. आहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करील आपुले मानस. हा सुगंध नावडे जयास, तेची पूर्ण अभागी. आता असो थे बोल, पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्ये प्रत्यक्ष शंकर, तेजे जैसा सहस्त्रकर. दुष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यतिराज पद कल्हार, विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार, रुंजिते ते घालितसे. स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत. आदरे भक्त परिसोत, प्रथमोध्याय गोड हा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपादवल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामीचरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्यायः.